उभं राहिलेलं नवीन शहर, पण त्या शहराच्या उभारणीसाठी आपली जमीन, घर आणि ओळख गमावलेले प्रकल्पग्रस्त आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। नवी मुंबईतील सिडकोच्या मनमानी कारवाईमुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी सांडपाडा सेक्टर 5 येथे एकत्रित येत जोरदार लक्षणीय उपोषण केले। कोणतीही पूर्वकल्पना न देत केलेल्या तोडक कारवाईमुळे ग्रामस्थांचा संयम सुटला आणि आता पुरे म्हणत त्यांनी सिडकोच्या विरोधात एकजूट दाखवली। नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या ग्रामपंचायतकालीन घरावर सिडकोकडून कोणतीही नोटीस किंवा पूर्वकल्पना न देत तोडक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईचा निषेध व्यक्त करत आज सांडपाडा सेक्टर 5 येथे एक दिवसीय लक्षणीय आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला नवी मुंबईतील 95 गावांसह पनवेल आणि उरण भागातील प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला। सांडपाडा येथे ग्रामपंचायतकालीन 1980 साली बांधण्यात आलेल्या मयूर रेस्टॉरंटवर सिडकोने अचानक कारवाई करत ते जमीनदोस्त केले। अशाच प्रकारे जुन्या बांधकाम असलेल्या घरांवर कारवाई सुरूच असून ही कृती अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे। आमच्या घरावर चाल केलेली ही अन्यायकारक कारवाई आम्ही खपवून घेणार नाही, असा एकमुखी सूर प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनात माजी आमदार संदीप नाईक, माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, ग्रामस्थ बलराम पाटील, राजाराम पाटील, ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, डॉक्टर राजेश पाटील, द्वारकानाथ भुईर, मनोहर पाटील, विकास पाटील, निलेश पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश पाटील, माजी नगरसेविका कोमल वासकर, नवी मुंबईतील ग्रामस्थ यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। सरकारने या संदर्भात स्पष्ट धोरण जाहीर करेपर्यंत सिडकोने कोणतीही तोडक कारवाई करू नये अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या संदर्भातली अधिक माहिती देताना माजी नगरसेवक तथा सांडपाड्याचे ग्रामस्थ सोमनाथ वासकर यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना सिडकोच्या कारवाईवर कठोर शब्दात टीका केली। सिडको प्रशासनाच्या माध्यमातून जी आम्हा प्रकल्पग्रस्तांचे नवीन प्रकल्पग्रस्तांवर जी अन्याय्य तोडक कारवाई होत आहे त्याच्या निषेधार्थ हे खऱ्या अर्थाने एक लाक्षणिक उपोषण आहे। हे आमचं सांडपाडा ग्रामस्थांचं या ठिकाणी आंदोलन ही नवी मुंबईला दिशा देणारं आंदोलन असेल। सगळे आंदोलन आम्ही सिडकोला नेतो, परंतु आम्ही या ठिकाणी गावकीची एक बैठक झाली। आमचे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी सर्व पक्ष एक दिलाने त्याने उपस्थित होते। त्यामध्ये एक धोरण ठरलं काय आपण जर या ठिकाणी सांडपाडा गावातच जर आंदोलन केलं तर निश्चित जे 95 गावांना जी झळ पोहोचते त्या 95 गावात जर असं आंदोलन उभा तर किमान 1 वर्ष तरी आंदोलन या ठिकाणी अख्ख्या नवी मुंबईत आणि या सिडको परिसरात होईल आणि खऱ्या अर्थाने सिडकोला त्याची जाग येईल। आज या ठिकाणी नवी मुंबई जेव्हा अस्तित्वात आली तेव्हापासून असलेलं एक आमचं मयूर रेस्टॉरंट त्या ठिकाणी तोडण्यात आलं। त्याची घरपट्टी 1980 सालची आहे। खऱ्या अर्थाने आमच्याकडे जे काही रेल्वेच्या पटरीमध्ये जे काही बाधित प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना अजूनही या ठिकाणी भूखंडाचं वितरण केलेलं नाही, त्यांची पात्रता शिल्लक आहे। ग्रामस्थांची एकच मागणी आहे की सुरुवातीला त्यांचे भूखंड त्यांना द्या, तुम्हाला अत्यावश्यक असलेली ती काही त्यांची कारवाई कोणी तुम्हाला अडवणार नाही। आज कोणीतरी सुप्रीम कोर्टात जातो, माननीय उच्च न्यायालयात जातो, खऱ्या अर्थाने त्यांचं तुम्ही बॅकग्राऊंड तपासावा। त्यांनी त्यांच्या गावी तरी बांधकाम लिगली केलेलं आहे का? आज महाराष्ट्रातले असो किंवा भारतातले बांधकामाची ग्रामपंचायतली गावातली जी घरं आहेत ते कोणी माणसाने सांगावं का मी लिगली बांधलेले आहेत? असं असताना फक्त नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांवर ही कारवाई का होते याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आजचं एक दिवसीय आंदोलन आहे। खरं तर ज्या सिडकोने नवी मुंबईकरांच्या जीवावर या ठिकाणी मोठी झाली, खरं तर ते आम्हाला सामाजिक आणि काहीतरी सांस्कृतिक न्याय देणार होते। आज या ठिकाणी बघता आमच्या सांडपाड्यालाच मागच्या वेळी एक भूखंडाची विक्री 5.5 कोटी रुपयाला त्या ठिकाणी विक्री झाली आणि आमच्या या सांडपाडा आमच्या नवी मुंबईकरांना 5,000 रुपये एकरीने आमची जी काही जागा घेतली। खरं तर ही व्यावसायिक रूपात आलेली सिडको आज आमची कर्जनकाळ ठरलेली आहे। त्याच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी सिडको या ठिकाणी बघते एखाद्या बिल्डरला हाताशी धरते, एखादा भूखंड खाली करायचा झाला मग ते सगळे त्या ठिकाणी प्रयत्न पूर्ण करते। माननीय उच्च न्यायालयाचे डायरेक्शन आहेत का कोणताही भूखंड त्या ठिकाणी खाली करताना त्या भूखंड धारकाची मालकी हक्काची कागदपत्र तपासली पाहिजे आणि तपासल्यानंतर त्याला काय ती तुम्ही चौकशी नोटीस नंतर त्या ठिकाणी त्यांनी जमा केलेले कागदपत्र मग त्याला न्यायालयात दाद मागण्याची अनुमती या सर्व प्रक्रिया असताना सिडको अशा प्रकारचं कोणतेही धोरण अवलंबन नाही, उलट न्यायालयाचा अवमान त्यांच्याकडून होत आहे आणि याचा निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत। लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।